महिन्यामध्ये जॉईन झाले, जुलैच्याच महिन्यामध्ये किंवा जूनच्या महिन्यामध्ये की आपल्याला जॉईन केली किती आहे, किंवा काही जण असे असतील की जॉईन करायचे, जर हात वर करा, फ्रेश नवीन हे लक्षात येते म्हणजे काय चाललंय, जून किंवा जुलैच्या महिन्यामध्ये तुमच्यापैकी किती जण की आपल्याला जॉईन झालेली आहे, किंवा काही जण असे असतील की फ्रेश जॉईन करायचे, अशा मंडळींना मला बघायचं आहे. येस, हात वर करा, बिंदास. ओके, सिलेक्ट फ्यू, व्हेरी गुड. काही मंडळी अजून अगोदर जॉईन झालेली असते. प्लॅन तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे, संदीप सरांनी प्लॅन सांगितलेला आहे, पाटील सरांनी ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण नक्की काय करायचं, ज्या 4 बेसिक स्टेप्स करून आपल्याला पुढे जायचं त्या स्टेप्सवर आपण बघितलं. लिस्ट, इन्व्हिटेशन, शो द प्लॅन आणि साइन अप. लिस्ट करणं सोपं आहे, नाव फक्त पेपरवरती काढायचे, त्यांना इन्व्हाइट करायचं, निमंत्रण द्यायचं. फोनवरती कुणालाही आपण माहिती देणार नाही, आपण त्यांना निमंत्रण फक्त देणार. फोन कशासाठी केला, अपॉइंटमेंट घेण्यासाठी केला. डॉक्टरची आपण एखादी अपॉइंटमेंट घेतो, वकिलाची आपण एखादी अपॉइंटमेंट घेतो, बरोबर, आर्किटेक्टची आपण अपॉइंटमेंट घेतो, आपण थोडक्यात संदर्भ सांगतो, बरोबर. तसंच आपण त्या डॉक्टरला फोनवरती सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, सांगत नाही, भेटल्यावर फोन करू, किंवा वकिलाला जर जाऊन काही केस डिस्कस करायची असेल तर आपण तुला अपॉइंटमेंट घेतो. लक्षात घ्या, हा बिझनेस तुम्ही मोठा करायला निघाला आहात तर काही तत्व या बिझनेसची बाळगणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल जर तुम्ही पाळले तरच तुमचा हा बिझनेस मोठा होऊ शकतो. या बिझनेसच्या इन्व्हेस्टमेंटवरती जाऊ नका. 1500 रुपये म्हणजे सहज व्हिजिट कार्ड छापायला गेलं तर 1500 रुपये लागतो. व्हिजिट कार्ड, एन्व्हलप्स, लेटर हेड, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, ह्या गोष्टी स्टेशनरी जर तुम्ही व्यवसाय सुरू करताना आणायचं म्हटलं तर 1500 रुपये सहज लागतात. आणि जर समजा एखादं ऑफिस केलं तर ह्याच्या पुढच्या या 4-5 पुढच्या जर तुम्ही ऑफिस भेटलं त्याची किंमत 1500 पेक्षा जास्त आहे. तसं लोक इन्व्हेस्टमेंट कडे जाऊ नका. ही छोटा बिझनेस आहे, काय 1500 रुपयामध्ये काय बिझनेस होणार असा विचार करू. इन्व्हेस्टमेंट जरी छोटी असली तरी बिझनेस मोठा आहे. ज्या व्यक्तीला ही समजेल तोच व्यक्ती हा बिझनेस करू शकतो. हा बिझनेस दुसरा कोणी करू शकत नाही. ज्याला कळलं काय आहे या बिझनेसची, म्हणजेच काय की आपण ज्याला निमंत्रण देतो त्यावेळेला फोनवर डिस्कस करायला काय नाही, 1500 रुपये भेटले मिळाले, काय चांगले लाभाचा दगड आहे, तो पलीकडचा व्यक्ती काय म्हणणार, लाभाचा दगडासाठी 1500 रुपये मिळाले काय, वेळात लागलं माझ्या काही जायला म्हणजे आपण नाही केली आपण, बरोबर. तर आपल्याला फोनवरती फक्त निमंत्रण घ्यायचे, वेळ ठरवायची, फोन केला वेळ ठरवायचा, वेळ ठरवायची आणि भेटल्यानंतर काय बोलायचं हे सगळं स्क्रिप्टमध्ये सांगितलेलं आहे. 20 वेळा ही स्क्रिप्ट वाचली पाहिजे तरच बिझनेसला पुढे हात करायचा नाही. 20 वेळा कंपल्सरी वाचणं गरजेचं आहे. त्याचा फायदा काय होईल आपल्याला, 20 वेळा वाचल्यानंतर आधी मला स्वतःला बिझनेस कळेल, जो वाचतोय त्याला कळेल हा बिझनेस कसा आहे. तर हा बिझनेस कुणालाही पहिल्या मिनिटाने समजत नाही. 4-4 महिने लोक काम करत नाही, लक्षात नाही आपण नक्की काय करतो. तर नवीन व्यक्तीकडे आपण अपेक्षा करू शकतो का की तो फक्त हो करेल आणि हो म्हटलं तर व्यवस्थित काम करेल, शास्त्रज्ञ राहील. मग ही स्क्रिप्ट पाठ करायची, 20 वेळा कंपल्सरी वाचणं गरजेचं आहे. पहिला फायदा आपल्याला कळेल, दुसरा फायदा ज्याला समजून समजेल त्याला आपण व्यवस्थित समजावून सांगू शकतो. आणि स्क्रिप्ट ही पाठ करण्यासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला जॉईनिंग पॅकेजच्या किटमध्ये 1500 रुपयामध्येच एक प्रेझेंटेशनचा फोल्डर मिळणार आहे जे मराठीमध्ये आहे. ह्या फोल्डरच्या आधारे फोल्डरचा फोल्डर आहे, त्या व्यक्तीला तुम्ही समजावू शकता डिटेलमध्ये बिझनेस करा. जॉईनिंग पॅकेज आणि त्याच्यामध्ये 2 फॉर्म आहेत, एक व्यक्ती दोघांना जॉईन करू शकते, त्याच्यामध्ये 2 फॉर्म सुद्धा आहेत. आणि प्रत्येक वेळेला आपल्या ऑफिसच्या जवळ आपल्या एरियाच्या जवळ ट्रेनिंग होईलच याची गॅरंटी नाही, किंवा प्रत्येक व्यक्तीला आज सेमिनारवर येता येईलच याची गॅरंटी नाही. आज काही तुमच्या एका काही लोक याची होती समजा येऊ शकले नाही, काही याची कारण असू शकतात, काही प्रायोरिटी सुरुवातीला वेगळ्या असू शकतात. पण त्याच्यासाठी एक चांगली पद्धत काय आहे, आपल्याकडे ट्रेनिंगची छोटीशी डीव्हीडी आहे 4 GB ची. त्या डीव्हीडीच्या मार्फत तुम्ही समोरच्या व्यक्तीला थोडंफार मोटिवेशन नक्की देऊ शकता. आणि डीव्हीडीचा फायदा काय होतो, तो एकदा व्यक्ती
काढू शकता. रोज 10,000 रुपये तुम्ही विड्रॉ करू शकता. टाकायची जबाबदारी आमची. लक्षात तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आम्ही डिपॉझिट करणार आहे. विड्रॉ तुम्ही करू शकता दररोज किती 10,000 रुपये. एटीएम ला विड्रॉ करायला लिमिट असेल की तर आम्ही लिमिट सेट करून दिले 10,000. शॉपिंग करायचं असेल तर किती शॉपिंग करू शकता, कितीही अमाउंटची शॉपिंग करू शकता. स्वाईप करायचं कार्ड बरोबर. आपण शॉपिंगला कार्ड पेमेंट डिझेल टाकतो गाडीत राईट, त्यावेळेला स्वाईप करून घेतात कार्ड. एटीएम मध्ये गेलं तरच पैसे देतात, पेट्रोल पंपवर पैसे देत नाही. बरोबर. विमाच्या शोरूम मध्ये गेला, देवाच्या शोरूम मध्ये गेला तर तुम्ही कार्ड स्वाईप करून पर्चेसिंग करू शकता. इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये गेला तर टीव्ही सुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता स्वाईप करून. येस ऑर नो? हॅलो यस बरोबर. असं एटीएम कार्ड तुम्हाला घेतलेलं आहे. पैसे टाकायची जबाबदारी आमची आहे, खर्च करायची जबाबदारी तुमची आहे. सर काय करायचं ते कार्ड तुमच्याकडे आहे. एटीएम कार्ड तुमच्याकडे आहे. पैसे टाकायची जबाबदारी माझी. तुम्ही काहीही पर्चेस करू शकता, नो लिमिट. कॅश काढायची असेल तर 10,000 लिमिट आहे. खरेदी करायला लिमिट नाही. काय काय खरेदी करा. चला मी नाही तुम्ही ठरले की तुम्ही 10,000 रोज करता सोडणार आहे. आज नाही काढायचं तुला आहे मी देणार सर. इन्फो देणार, पासवर्ड देणार, सगळं कार्ड तुमच्याकडे देणार. खरेदी काय काय करायचं सर? काय होईल तुम्हाला जायचं स्वाप करायचं. तुमच्या बाबतीत ह्याच्यातून मला विचारतो तुमच्याच मनात सांगा, त्याच्यावर तुम्ही कसं सांगू शकता सांगा काय खरेदी करा. टीव्ही घ्या, कुठल्या कंपनीचे फिलिप्स वगैरे ते चांगलंच घेऊन नाही की बरोबर. अजून शॉपिंग करायला लिमिट नाही ना. तुम्ही 15,000 देऊ शकता, 3 लाखाचा टीव्ही घेऊन एलसीडी चालेल. शॉपिंगला लिमिट नाही. कॅश काढायची असेल ना तर 10,000 बरोबर. काय खरेदी करायचं? डीव्हीडी प्लेअर घ्या, डीव्हीडी प्लेअर ओके. टीव्ही घ्या, वॉशिंग मशीन लाईट व्हेरी गुड. अजून बाईक, किती बाईक आवडते? पल्सर किती सीसी? 200. याचीच एक दुसरं कार्ड स्वाईप करायचं मला. मी जरा बढियाच घेऊन 200 सीसी माझ्याकडे 100 सीसीच आहे युनिकॉर्न. ओके. अजून काय काय आवडते तुमची आवड सर? तुमची आवड टीव्हीवर रेडिओ प्रोग्राम का आपली आवड अशी आपली आवड काय करायचं? लॅपटॉप बढ़िया एक एक चार्ज करता असं काय आहे? पल्सर गाड़ी पल्सरचं मार्केट किती जोरात दिसते ते बजेट वर ट्रेन दिसते बस काय टीव्ही घालतो कपडे लेते बढ़िया सा मस्त लगे थोड़े तिरंगाचा गोयचा का गाव क्या बात है राइट लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य काय आहे सांगायचं तात्पर्य काय आहे याच्यामध्ये की जर समजा आपल्याकडे उत्पन्नाचं विकार असेल किंवा उत्पन्न होत आहे तर आपण आपल्या इच्छा काय करणार पूर्ण करणार अगोदर ज्या आहेत त्या पूर्ण करणार वाढवायचं नंतर जे बंद डब्यामध्ये ठेवलं की इच्छा कॉम्प्रोमाइज केली आपण बरोबर गाडी घ्यायची इच्छा असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल टीव्ही असेल घराचा रंग काढायचा ठेवला आपण
एक चांगली व्यावसायिक संधी दिली आहे, ही 1,500 रुपयाची संधी नाही लक्षात घ्या. पण या 1,500च्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता जर सिस्टीम मध्ये काम केलं. काय आपल्याला एवढंच करायचं, लिस्ट काढायची, निमंत्रण द्यायचं, प्लॅन बनवायचा आणि त्याला साइन अप करायचं. साइन अप केल्यानंतर त्यांना सोडून द्यायचं नाहीये, त्यांच्या स्वप्नासाठी काम करायचं. जर तसं करावं विठ्ठल जर सुद्धा माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाले, फॉर्म भरला, त्या क्षणी त्यांच्या टीव्हीची जबाबदारी घेतोय, त्यांच्या बाईकची जबाबदारी घेतोय, त्यांना घर बांधायचे, त्या घराची जबाबदारी मी घेतोय. कारण हे एकटे काम करू शकत नाही, तर हे नवीन आहे. म्हणजे मला जॉईन झाले म्हणजे मी यांच्यासाठी यांची दोन जॉईन होण्यासाठी मी मदत करणार. माझी जर स्क्रिप्ट पार्ट असेल, माझ्या जर प्रेझेंटेशन फोल्डर असेल, तर मी यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या शेजारच्या लोकांना गाईड करू शकतो. बरोबर आहे? मग त्यावेळेला यांचं मित्रांचं काम काय असतं की मी कसा प्लॅन समजावून सांगतो हे त्याचे बघायचं असतं. मी स्क्रिप्टच्या आधारावर प्लॅन सांगतो, त्याने स्क्रिप्ट समोर ऐकायचं असतं आणि घरी गेल्यावर स्क्रिप्ट पाठ करायची. म्हणजे या दरम्यान काय होणार, यांचं ट्रेनिंग होणार की प्लॅन कसा सांगितलं जातो, लोक काय शंका विचारतात आणि मग विवेचक काय उत्तर देत आहेत. आपल्या याचा अनुभव थोडा तरी जास्त असतो नाही आपल्यापेक्षा, कारण ते थोडेच अगोदर आले त्या बिझनेसमध्ये. तर जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ती आपल्याला माहिती असते. म्हणून आपण अगोदर एकट्याने काम करायचं नाही. जोपर्यंत तुमचा 100 लोकांचा ग्रुप होत नाही तोपर्यंत एकट्याने काम करायचं नाही. केला तर संपला बिझनेस तुमचा काही दिवसामध्ये. हा बिझनेस सुद्धा बिझनेस आहे. आपल्याला रिस्पेक्ट देणे आणि आपल्याकडे गेले आणि मग डाउनलाईनला त्या गोष्टी शिकवले तरच आपल्याला या बिझनेसमध्ये करिअर मिळू शकतं. तात्पुरत्या कदाचित तुम्हाला पैसे मिळू शकतात पण करिअर मिळणार नाही. त्यामुळे टेम्पररी कुठल्याही गोष्टीमध्ये बघायचं, आपल्याला परमनंट सोर्सकडे बघायचं की आपल्याला भविष्यामध्ये उत्पन्न भरपूर आलं पाहिजे. अगदी लाखांमध्ये दर महिन्याचं उत्पन्न आलं पाहिजे. पण त्यासाठी कधीतरी पेरावं लागेल ना. पेरलं पण होतं ना, तर तुमच्याकडे आपोआप होतो. पेरावं सिस्टीम आहे नाही ना, पेरावंच लागतं ना. पेरलं तर होतं, जे पेरलं तेच होतं का वेगळं आणि